माझ्यामध्ये पण लाख मराठा दौडतोय, त्यामुळे उगाच डिवचण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या वाटेला आम्ही येणार नाही, आमच्या वाटेला तुम्ही आलात तर अजिबात सोडणार नाही. नमस्कार. गेला आठवडाभर वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालय याच्यावरती विरोधकांनी निशाणा साधला होता आणि कसं काय आम्ही विचित्र कुठचं तरी काम करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि विरोधी पक्ष किंवा अगदी बरोबरच्या लोकांनी सुद्धा मग पिंजऱ्यात भ्रष्टाचार झाला, याच्यात भ्रष्टाचार झाला. ठीक आहे, झालाय तर तो सिद्ध करा. कारण गेला 6 महिने लोक कंटाळले आहेत. एक तर कोविड-19 करोनानी, आणि टी व्ही उघडला की विरोधी पक्षाचा एकच अजेंडा, अमक्यानी केला, तमक्यानी केला, तमक्यानी केला. माझा अगदी मनापासून हात जोडून विनंती आहे, नक्कीच झालंय. आपल्याकडे लॉ अँड ऑर्डर आहे, आपण कायदा मानतो, आपण संविधान मानतो. त्या संविधानाच्या कायद्या अंतर्गत सिद्ध करा. जी कोणी व्यक्ती असेल, मग ती राजकीय असेल, ती प्रशासकीय असेल, यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे. परंतु लोकशाहीने दिलेला आधार घेऊन वाटेल तसे बडबड करणं आणि लोकांना करमणुकीचं साधन करून देणं, मला वाटतं फारच महाराष्ट्राचा जो इतिहास होता किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक दिग्गज यांनी ते दाखवून दिलं होतं की विरोध नक्की असावा, पण विरोधामध्ये वैरत्व नसावं. आज विरोध कमी आणि वैरत्व जास्त दिसते, वैरी. त्यामुळे त्या राजकारणाची पातळी दिवसेंदिवस कमी होताना दिसते. काही कॉलेजच्या मुलांशी जेव्हा बोलणं केलं आम्ही तरुण पिढीशी, तेव्हा तरुण पिढींचं म्हणणं आता असं बनत चाललं आहे, शिक्षण घेऊनही आम्हाला परदेशात जाणं आता योग्य वाटतं आहे, कारण इथल्या राजकारणातला स्तर बघता खूप कमी होत चालला आहे. आणि मुळातच शिवसेना हा पक्षच 80% समाजकारण आणि 20% राजकारण, 100% समाजकारण आणि निवडणूक वगैरे ह्या याला जे असतं त्याबरोबर ते 10% किंवा 20% राजकारण. त्यामुळे शिवसेना पक्ष या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईत काम करत आली. कालच बाळासाहेबांच्या 96व्या जयंतीनिमित्ताने उद्धवजींनी सर्वांना संबोधित केलं आणि बाळासाहेब असताना ज्या काही बाळासाहेबांनी मित्र पक्षाबरोबर घेतलेल्या भूमिका ह्या त्यांनी आता स्पष्ट केल्या आणि पुढील वाटचाल शिवसेनेची कशी असेल तेही स्पष्ट केलं. मी पुन्हा एकदा वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालय याच्यावरती येईन. आपल्याला दोन्हीचं प्रेझेंटेशन दाखवलं. 3-3, 4-4 वेळा निविदा मागूनही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 2च कंपन्या ज्यांचं आपण आता प्रेझेंटेशन पाहिलं, जे सिंगापूर असेल, दुबई असेल, इतर देशांमध्ये त्यांनी जे काम केलं आहे ते काम, आणि त्यांनी आपण आणणारे इथे पक्षी प्राणी याचाही आपण इथे आता थोडंसं प्रेझेंटेशन पाहिलं. मुळामध्ये या भायखळा, ज्याला आम्ही छोटंसं नाव आमची राणीची बाग, वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय उद्यान हे जे नाव आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, पृथ्वी आहे, तोपर्यंत वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय उद्यान यांचं नाव कधीही कधीही बदललं जाणार नाही. कुठेतरी कुठच्या तरी वास्तूला एवढंसं नाव बघायचं आणि त्याच्यानं फुल राजकारण चालवायचं, आठवडाभर तेच सांगत बसायचं, तर मला वाटतं इथल्या मुंबईकरांना पक्क माहिती आहे
की आमच्या वीर जिजामाता भोसले म्हणजे आमच्या जिजाऊंचं नाव आहे, त्यामुळे ते नाव बदलण्याचं धाडस कोणी करायचं जरी म्हटलं तरी शिवसेना ते करूच देणार नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही नाव बदलण्याचं. पहिलं परत एकदा ते खोडून काढते. कधीही वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय उद्यानाचं नाव कधीही बदललं जाणार नाही. आंतरराष्ट्रीयचे प्राणी येऊ दे, पक्षी येऊ देत, ते लोकांच्या मनोरंजनासाठी राहील, पण नावामध्ये कधीच बदल होणार नाही. जसं आपल्याला डॉक्टर संजय त्रिपाठी यांनी सांगितलं की हा प्रोसेस आहे, हा प्रोसेस कोणीच बदलू शकत नाही. हा प्रोसेस नुसता महानगरपालिका नव्हे तर राज्य, राज्यानंतर केंद्र, या संपूर्ण ह्याच्यामध्ये हा प्रोसेस आहे. RFP निविदा मागवल्या जातात. याचा अर्थ की सगळं आम्ही आता झालो, आम्ही द्यायला तयारच झालो. ज्या पद्धतीने शेड्यूल रेट 2018चे होते, 2018 नंतर 2019ला आपलं हे आलं, कोविड-19 करोना आला. करोनानंतर सगळं ठप्प झालं आणि ठप्प झाल्यानंतर आत्ता कुठेतरी आपण डोकं वर काढतोय. निश्चितच राणीची बाग पुढे ह्या वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालयाच्या आजूबाजूचं ह्याच्यावर एवढा मोठा परिणाम होणार आहे चांगला, की ज्याच्यामध्ये आज कोणाला विचारलं तर तिकडे जाणार का भायखळ्यात, तर बरेच जण थोडेसे दचकत आहेत. पण एकंदर आपण जे काही त्यांचं त्यांनी जे आपल्याला सुरुवातीला एक फिल्म दाखवली, त्याच्यामध्ये पूर्ण आमूलाग्र बदल, ज्याला वातावरणाची निर्मिती किंवा ज्याला ऑक्सिजन जो इथे असल्यानंतर बाकीचं वातावरण शुद्ध करतं, ते मला वाटतं वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालयामुळे किमान या असलेल्या भायखळ्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो ज्याला आपण वायुमुक्त म्हणजे काय चांगला ऑक्सिजन, शुद्ध हवा ही इथे आता येत्या 2024 पर्यंत हे सगळं काम पुरं होईल. आणि ज्या पद्धतीने लोकांना, मुंबईकरांना सांगितलं जात आहे 91.42 कोटी आणि दुसरी निविदा आहे 94.52 कोटी, हे 2018च्या शेड्यूल रेट प्रमाणे होतं. ज्यांनी महापालिका करून गेलेत किंवा जे महापालिका केली नाही पण आमदार झालेत, खासदार झालेत, तर एवढीशी तरी असेल असं आम्हाला वाटतं. कुठलंही शहानिशा न करता डायरेक्ट आरोप करायची हल्लीच्या सुपाऱ्या घेतल्या जात आहेत आणि त्या सुपाऱ्यांप्रमाणे काम करतायत. आपल्याला काही कंपन्यांबरोबर सामंजस्य करार, ज्याला MOU म्हणतो, आणि त्या कराराचं 123हून अधिक ज्यांनी प्राणी संग्रहालय आहेत आणि प्राणी संग्रहालयामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली जातात, त्यामुळे कोणत्याही कामाचा MOU म्हणून वापर करता येऊ शकतो. कंत्राटदार जी रक्कम आपण म्हणतोय ती आपल्याला द्यायची नाही, ते EMD स्वरूपात आपल्याकडे असली पाहिजे. आणि मग या लोकांनी फक्त आकड्यांचे खेळ चालू केले आणि आकड्यांच्या खेळानुसार मुंबईकरांना खूप घाबरवण्याचे प्रयत्न चालले. पण माझे मुंबईकर आज ज्या पद्धतीने पेंग्विनची एक छान मजा मिळते, कारण जर तुम्ही पाहिलं तर मला वाटतं दररोज म्हणजे सोमवार ते शुक्रवार येणाऱ्या लोकांची संख्या आहे दररोजची 6 ते 7 हजार. जेव्हा कोविड-19 करोना बंद केला आणि लगेच नंतर चालू झालं, त्यावेळेला नियम पाळून 6 ते 7 हजार लोक येत होती. अर्थातच बाहेर जेव्हा लोक आतमध्ये येतात
त्यावेळेला काही लोकांनी मार्क्स काढत होते, पण आमचा जो व्यवस्थापन आहे त्रिपाठी आणि परदेशी सरांच्या अंतर्गत ते सगळे तिथे कार्यरत होते. आणि हॉलिडे किंवा शनिवार आणि रविवार इथे मात्र त्यावेळेला 12 ते 15 हजार लोक काही तासांमध्ये ही सगळ्या मजा घेत होती. ज्या वयोगटात आम्ही फी ठेवली आहे 3 ते 12, त्याच्यामध्ये 25 रुपये आणि 12 वर्षांवरील मुलांना 50 रुपये. एका घरामध्ये जर 2 मुलं असतील आणि आई वडील असतील, एक 3 ते 12 वयोगटातलं असेल किंवा एक 12चं, म्हणजे त्याचे 25, बाळाचे 50, आईचे 50, वडिलांचे 50, म्हणजे $125 रुपये होत होते. मग आमच्या महानगरपालिकेने निर्णय घेतला 2 मुलं आणि आई वडील असतील तर फक्त 100 रुपयामध्ये त्यांना दाखवलं जातं. म्हणजे इथे परत आम्ही बॅक येऊन लोकांना दिलासा देतोय की तुमची 2 मुलं आणि तुम्ही दोघं नवरा बायको असं फॅमिली पॅकेज आलात तर तुम्हाला आम्ही 100 रुपयात अख्खी राणीची बाग बघण्याचा परवानगी देतोय. म्हणजे इथे चांगलं आहे ते नाही बोलायचं, पण जे काही घडतच नाही ते मात्र लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या ज्या आहेत सुविधा, मग पेंग्विन असतील, वाघ असतील, आता येणारे आपण जे दाखवले ते सगळे इंटरनॅशनल लेवलचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, जे आपल्याला दुबई किंवा सिंगापूर इथे 1000 रुपये तिकीट प्रत्येकाला. मी एकटी तर जाऊ शकत नाही, मी गेली तर माझ्या मिस्टरांना किंवा मुलांसोबत जर आम्ही गेलो तर त्यावेळेला नुसते 2 ते 3 हजार आम्हाला हेच बघायला तिथे ते तिकीट बिकीट ही नंतर, पण तिथल्या आला एवढा खर्च येऊ शकतो. पण तेच माझा मुंबईकर, माझा महाराष्ट्रातला नागरिक ट्रेननी आला किंवा बसनी आला, नातेवाईकांकडे थांबला, तर त्याला त्याच्या प्रत्येक कुटुंबाला 100 रुपयामध्ये हे सगळं आमचं बघता येणार. कुठे तुलना करताय? आंतरराष्ट्रीय दर्जाचे वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालय व्हावं म्हणून प्रयत्न करणारे उद्धवजी, म्हणजेच आपले मुख्यमंत्री सन्माननीय, जे टॉप 5 मध्ये कायम येत आहेत, आता ते पण पोटात दुखतंय. असे कसे येतात? आता असे कसे येतात तर ज्यांनी ते सर्वे केलंय त्यांना विचारावं ना, कारण आमच्याकडे ती कधीच सोय नाही वशिले मारायची. जो काम करतो तोच लोकांना दिसतो असं म्हटलं जातं, कारण काम झाकून नाही राहू शकत, काम दिसतं. आणि ते काम आपले मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. पेंग्विन आणण्याची संकल्पना कोणाची? निश्चितच आदित्य उद्धवजी ठाकरे. त्यांनी पेंग्विन आणले. मला वाटतं आपण 4 जोड्या आणल्या. 4 जोड्या म्हणजे 8. त्यातलं एक बबल बरोबरचं मेल पेंग्विन ऑफ झालं. गेल्या आणल्या दिवसापासून ते आज मितीपर्यंत, म्हणजे त्यांचं जोपासना, मेंटेनन्स, आजूबाजूचं ती वातावरण निर्मिती 1750 कोटी हा आपला खर्च आहे. 17.5 कोटी ना? नाही, वर्षाचा आपला तो बांधण्याचा जो खर्च संपूर्ण होता तो. हा हो. आणि हे ती सुविधा बांधण्याचा खर्च संपूर्ण आणि दररोजचा महिन्याचा खर्च तो आपला वार्षिक आहे. जवळजवळ आता म्हणजे 11.5 कोटी होता, तो आता 15 कोटी जातोय. वार्षिक खर्च आमचा 3 वर्षाचा 15 कोटी वार्षिक. हा,
3 वर्षासाठी 3 वर्षासाठी म्हणजे 5 म्हणजे वार्षिक खर्च आता 5 कोटीच्या आसपास. आम्ही हा का, कारण तुमच्याच माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तुलना होते. जर मुंबईतला पेंग्विन इतक्या वार्षिक ह्याच्यामध्ये म्हणजे 3 वर्षासाठी 15 कोटी, सगळं बांधायला 17.5 कोटी, आणि आज गुजरातमध्ये काय आहे, 5 आणले होते का 6 आणले होते, त्यातलं एक तर गेलं, ते सांगतच नाही आहे. आणि 264 कोटी तो खर्च आहे. मग तिथल्या नागरिकांना नाही, त्या नागरिकांचे पैसे घेऊन सन्माननीय नरेंद्र मोदीजी ज्यांनी नेतृत्व केलं मुख्यमंत्री म्हणून त्या गुजरातचं, आज ते मुख्यमंत्री पंतप्रधान आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांची कामगिरी वेगळी आहे. पण मग जितूबाई वधाणी अहमदाबादमधील पार्कचं उद्घाटन केलं आणि 5 आफ्रिकन पेंग्विन आणले, त्याचं किंमत म्हणजे संपूर्ण खर्च हा 264 कोटी आहे. मग तिथल्या नागरिकांच्या पैशांचं विनियोग नीट होतोय का? आणि आपण दरवेळेला जे मुके प्राणी आहेत, पक्षी आहेत, ज्यांचा काही कशाशीच संबंध नाही, फक्त लोकांना आनंद देणं, त्यांच्या शरीराच्या हालचालीवरून लोकांना आनंद देणं एवढंच, आणि स्वच्छंदी जगणं, त्यांचं कुटुंब आणि ते स्वच्छंदी जगतात. त्याच्यामध्ये पण आमच्यासारखे लोक जे राजकीय हे बाहेरचे भारतीय जनता पार्टीचे प्रत्येकजण वेगळी उडी घेत आहे आणि त्या पेंग्विनला टार्गेट करताय, निष्पाप जीवाला टार्गेट करताय, जो मुंबईकरांना अतिशय आनंद देतोय, जो मुंबईकरांचं करमणुकीचं एक साधन आहे. कितीतरी जण आम्हाला विचारतात, ताई आम्हाला पेंग्विन बघायला मिळेल का? मी म्हटलं हो, आता उद्यान उघडतील तेव्हा नक्की तुम्हाला बघायला मिळणार, नक्की तुम्ही जा. म्हणजे अगदी ओल्ड एजची लोक पण इतकं लोकांना आनंद देणाऱ्या पेंग्विनवर जर आम्ही म्हणजे हे भारतीय जनता पार्टी सतत आणि सतत टीकेची झोड उठवणार असतील तर मला वाटतं त्यांच्या बुद्धीचं कीव करावीशी वाटते. आणि मागच्या वेळेला पण मी सांगितलं तर त्यांनी नको नको ती नावं काढली. मग पेंग्विनकर कसा वाटेल, तर पेंग्विनकर मुंबईकरच आहे. पेंग्विनकर असं जर आडनाव येणार असेल तर तो मुंबईकर आहे, उलट बरं आहे. पण ही नावं जी दिली आहेत, सिमोन, पुंबा, निमो, मुशू, स्वेन, ही कुठली आहेत? कुठल्या गुजरातमधली आहेत? कुठल्या देशातली आहेत? ही पण परदेशीत नावं आहेत. नावांमध्ये त्यांचं अट्रॅक्शन वाढावं, नावांमध्ये एक मुलांना वेगळं वाटावं, आणि म्हणून आम्ही आता ठरवलं की आपण आपली इंडियन नावं देऊया. हत्तीचं बाळ आता जर येणार असेल लवकर तर चंपा नक्की नाव द्या. आणि आता चिपॉन्जी वगैरे आपण आणतोच आहोत, त्यांना येणार असेल तर चिवा नाव द्या. कारण बरोबर शुद्ध मराठीत नावं, अजून 2-3 आपण नावं शोधूया, सगळी मराठीत नावं देऊया. पण नुसतं नावावर राजकारण करून चमकत राहणं लोकांसमोर हे भारतीय जनता पार्टीला खूप चांगलं जमतं आहे. आणि म्हणून काल ज्या आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं आहे आणि ज्या मार्गदर्शनावरती सतत आणि सतत ह्या प्राणी संग्रहालयाचा वापर होऊन जे आम्हाला चॅलेंज करतायत, माझं आता खुलं चॅलेंज आहे, खुलं चॅलेंज. विरोध जे करतायत ना, ह्या ज्या काही कंपन्या ह्याच्यापेक्षा अजून चांगल्या कोण करणाऱ्या असतील आमच्याकडे या, स्वतः त्याच्या अधिकारी आहेत. 92.2 जे कोटी आहे ना, 92.2 CR बरोबर ना, आणि 94.6 हां जे आम्ही म्हणत होतो, येस 94.52 कोटी आणि 94.42 कोटी CR मध्ये आहे. कारण RFE
मध्ये आम्ही तो दिलेला रेट होता की जो 2018च्या शेड्यूल रेटप्रमाणे. ह्यांचं म्हणणं आहे ना इथे भ्रष्टाचार होतोय, त्या आमचं खुलं आव्हान आहे, घेऊन या. अशा पद्धतीने प्रेझेंटेशन देऊन चांगल्या दर्जाचं, चांगल्या असे सशक्त प्राणी घेऊन या, पक्षी घेऊन या. मुंबईकरांना तुमच्या सहित आम्ही स्वागत करू, मुंबईकर तुमचं स्वागत करतील, पण मग ह्या किमतीत घेऊन या. आणि जर असं होत नसेल पण मुद्दाम म्हणून भ्रष्टाचार करून दरवेळेला टी व्ही उघडता क्षणी तुमची तोंडं आणि तो भ्रष्टाचार, तर मला वाटतं आता तुम्ही चॅलेंज घ्या आमचं आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही करून दाखवा नक्कीच. आणि त्याच्यामध्ये जे मेसर्स बर्नार्ड हॅरिसन अँड फ्रेंड्स हे जे आहेत, ज्यांनी जगभरात 87हून अधिक प्राणी संग्रहालय बनवलं आहे, अशांना घेऊन या. मात्र ऐरा गैरा नट्टू खैरा आणि सांगाल करून द्या तर चालणार नाही. त्याची कारकीर्द असायला हवी, कारण आपण मुंबईकरांना सामोरे जातोय, त्यांच्या आनंदाची गोष्ट विचार करतोय. इथे पैसा महत्त्वाचाच आहे, पण पैशाबरोबर मुंबईकरांना शांती, अमन, एक सुख, एक आनंद, एक आजूबाजूचं वातावरण, शुद्ध वातावरण हे देण्याचा जर आम्ही प्रयत्न करू असू आणि त्याच्यामुळे आता पोटशूळ उठता तुमचा मूळव्याध चालवत असेल तर त्याला आमच्याकडे औषध नाही. कारण मूळव्याध बराच होत नाही असं कळलंय. त्यामुळे ह्या मूळव्याधीसारखी वृत्ती जर तुमची असेल ती आम्ही बरी नाही करू शकत. आणि म्हणून आज चॅलेंज देऊन सांगतोय की अशा पद्धतीने निविदा प्रोसेसनी या, तेवढ्या पैशात करून दाखवण्याचं धाडस करा, आम्ही तुम्हाला वेलकम करू. तुम्ही नावांवरनं बोललात, चंद्रकांत पाटील काही दिवसांपूर्वी असं बोलले होते की हाती चलते ते भोगते हे आमच्या चित्रावर सगळ्यांना पूर्ण हाती चले बाजार कुत्ते भोंगे हजार असं त्यांचं वाक्य होतं. हो, भागात पुरेसे आहेत. मी ऐकलं हत्ती चले काय कुछ आणि कुत्ते भोके एका मिनिटात शुद्धीत आले आणि म्हणे मी महापौरांना नाही हो बोलत. म्हणजे किती हनन करतील, किती महिलांच्या बाबतीत. मी महापौर आहे हा जरी हे भाग असला तरी पहिली मी ह्या मुंबईची, ह्या देशाची मी एक महिला नागरिक आहे, महिला नागरिक आणि ह्या मुंबईची प्रथम नागरिक. कुत्ते चले आणि लगेच म्हणतात नाही हो मी महापौरांना नाही, शुद्धीत आले आणि लगेच म्हणाय चित्रावाग पुरतील. अहो पुरतील नाही, पुरून आम्ही पुरून उरू. कारण मुळात चांगलंच काम देतोय लोकांना, मुंबईकरांना. आणि आमचा चॅलेंज आहे भ्रष्टाचार म्हणून नुसते बोंबलू नका, असं आणा. आणि आपल्याकडे कोर्ट आहे, आपल्याकडे कायदा आहे, आपल्याकडे संविधान आहे, सिद्ध करा. माझ्या सहित चूक असेल तर जी कायद्याने शिक्षा आहे ती भोगायची तयारी आहे. पण नुसतं सतत लोकांना गुमरान करण्याचं जे काम चाललंय आणि एकापेक्षा एक नग आहेत, एक बोलला की दुसरा बोलतो, दुसरा बोलला की तिसरा, सगळ्या उड्या मारतायत. ज्यांचं स्वतःच्या वॉर्डमध्ये नाही, मुळात ना त्यांचं नाव पण घेऊ नका हो. त्यांना हेच हवं आहे, असे ट्वेट करत राहायचं आणि बेट करून वाढत राहायचं. मला काही प्रॉब्लेम नाही. राणीच्या बागमध्येच आमचं म्हणजेच वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालयामध्येच महापौर निवास आहे. तो तुमच्या नशिबाला कधीही येणार नाही. ज्या प्रकारे भाष्य करत आहेत, यापूर्वी सुद्धा त्यांनी संजय राऊतांबद्दल बोललेले होते. लायकी आहे का असं वाक्य वापरलं होतं, माघार घेतली होती. तुमच्या बाबतीतही तेच केलं, काय म्हणा? मला तेच म्हणायचं आहे. म्हणून कोर्टाने जी चपराक दिली आहे ना की बाहेर जा आणि एकमेकांच्या रिस्पेक्टनी एकमेकांबद्दल बोला. मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं चंद्रकांत दादा यांच्यावर मी बोलणार नाही, पण दादा जर उडी मारणार असतील तर मी पण शिवसेनेची शिवसैनिक आहे
आणि मराठीची औलाद आहे. माझ्यामध्ये पण लाख मराठा दौडतोय. त्यामुळे उगाच डिवचण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या वाटेला आम्ही येणार नाही, आमच्या वाटेला तुम्ही आलात तर अजिबात सोडणार नाही. तो हिंदी बताइए किस तरह की थर्ड फेज में जिजामाता उद्यान पे नया रूप देना, क्या कुछ प्रोजेक्ट आए, कुछ झांकियां? पहले त्रिपाठी सर हिंदी में बात करेंगे, उसके बाद मैं खुलासा करती हूँ. बोलिए. त्रिपाठी सर थोड़ा सा बजट भी बताइए, कितने का बजट आकलन है इसका जी, और अंतर्राष्ट्रीय स्तर कितने प्राणी आएंगे अंतर्राष्ट्रीय? जैसा कि मैंने आपसे पहले बात किया कि अपना जो प्राणी संग्रहालय है उसका सुशोभीकरण का जो प्रस्ताव है वो हम फेज वाइज कर रहे हैं. तो ऑलरेडी हमारा लगभग फेज 2 तक काम कंप्लीट हो चुका है. जो फेज 3 है जिसमें हम विदेशी प्राणी एक्सोटिक स्पीसीज उनके लिए एक एग्जिबिट तैयार करने का हम काम है उसमें फेज 3 में. उस फेज 3 में हमने रिक्वेस्ट फॉर प्रपोजल इस तरह से 2 प्रस्ताव बनाए जिसकी निविदा हमने मांगी. उसमें पीछे एक्चुअली उद्देश्य ये था कि अपने को एक अंतर्राष्ट्रीय दर्जे के जो भी जू कंसल्टेंट्स हैं उनकी संकल्पना, उनके जो डिटेल डिजाइन्स और बाकी तरह की जो सुविधा है वो हमको मिले. इस तरह से हमने वो एक अंतर्राष्ट्रीय दर्जे की सुविधा तैयार करने के लिए हमने 2 RFP के स्वरूप में ये दोनों निविदा मांगी. और निविदा जो आकलन किया गया उसकी कीमत का तो एक ब्लॉक एस्टिमेट लिया गया जो कि हमने ऑलरेडी फेज 2 में उस तरह के जो भी एग्जिबिट्स बनाए थे तो उसमें हमने एक शेड्यूल 2018 का रेट पकड़ के वो निविदा का एक जिससे कि EMD भरने के लिए उन जो भी बिडर रहेंगे उनके लिए एक आंकड़ा रहे, इसलिए हमने एक वो आंकड़ा ब्लॉक एस्टिमेट पे अराइव किया. तो 2 जो ब्लॉक एस्टिमेट थे उसमें RFP 1 का था 91.42 CR और जो RFP 2 था वो 94.52 CR. ये ब्लॉक एस्टिमेट हमने तैयार किया जिससे एक तरह से ये EMD भरने के लिए ये अमाउंट है. ये किसी भी तरह से ये डिटेल एस्टिमेट या फिर डिटेल BOQ नहीं है, उस पे बेस्ड नहीं है. इसमें हमने फिर जब वो निविदा मंगाई तो ये हमने शर्त रखी थी कि आपको ही जो भी बिडर है उसने अंतर्राष्ट्रीय दर्जे के कंसल्टेंट के साथ MOU करना है और उसने ही पूरी संकल्पना, पूरा डिटेल एस्टिमेट, डिटेल डिजाइन और उस पे बेस्ड ऑन पूरा एग्जीक्यूशन करना है, प्लस 3 साल के लिए उनको मेंटेन भी करना है ये सारी सुविधा. तो जब ये निविदा हमने तीसरी बार ये मंगाई जिसमें 2 कंपनीज ने एक्चुअली बिड भरा है और वो अभी हमने उनका फाइनेंशियल बिड मतलब पैकेट सी ओपन किया हुआ है और आगे की जो प्रक्रिया है पूरा प्रोसेस करने का वो सारा काम जो है हमारा चल रहा है. तो ये टेंडर अभी फिलहाल अंडर प्रोसेस है. सर पहला अमाउंट क्या है? 91.42 करोड़ और दूसरा है 94.52. बट ये टोटल ब्लॉक एस्टिमेट है 2018 के शेड्यूल रेट पे बेस जो है और जिस तरह से हमने ऑलरेडी जो हमारे एग्जिबिट बनाए हैं उनमें जिस तरह से खर्चा लगा था उस पे ही बेस्ड ऑन ये ब्लॉक एस्टिमेट तैयार किया गया. तो इसमें जिसको आप लोग कॉन्ट्रैक्ट कह सकते हैं क्या? जी, जिसको कंपनी कॉन्ट्रैक्ट देंगे तो 3 साल तक पूरा मतलब ऑपरेशन मेंटेनेंस हम प्राणी ला के दे देने के बाद पूरा उनका ऑपरेशन मेंटेनेंस सब उन्हीं कंपनी के पास रहेगा 3 साल के लिए. पूरा खर्चा भी वही करेंगे? जी, सारा खर्चा जो है 3 साल तक पूरा उनको जो है करना है. तो इसमें कितने नए प्राणी आएंगे? इसमें हम टोटल जो है 12 नए एग्जिबिट्स बनाने वाले हैं जिसमें से आपने ऑलरेडी देखा कि तरह तरह के फर्स्ट टाइम अपन सफेद शेर जो व्हाइट लायन है वो इंडिया में फर्स्ट टाइम लाया जाएगा. उसमें से एक जो ब्लैक जागुआर है शायद इंडिया में फर्स्ट टाइम हम लाएंगे. ऐसे चिंपैंजी है, चिंपैंजी और भी किसी जू में है बट आई थिंक ये जो हम सुविधा बना रहे हैं बिल्कुल एक अंतर्राष्ट्रीय दर्जे की. आपने देखा उसमें अंदर घुस करके ग्लास वीविंग के साथ जो है उस एग्जिबिट में आप वो देख पाएंगे. तो जो कंसल्टेंट्स इसमें भाग लिए हैं मुझे ऐसा लगता है कि शायद वो विश्व के माने जाने कंसल्टेंट्स हैं, चाहे वो बर्नार्ड हैरिसन है या फिर PGA एसोसिएट्स हैं जो अमेरिका के जाने माने कंसल्टेंट्स हैं जिन्होंने लगभग 100 से ज़्यादा जूस की पूरी डिज़ाइन और सारे डिटेल्स जो उन्होंने बनाए हैं और काम एग्जीक्यूट करवाया हुआ है.
ये कब तक मतलब अभी 24 तक। हमारा टारगेट है ये लगभग 2 साल, लगभग 2.5 साल में ये सब जो है काम कंप्लीट हो। सर अब इस तरह से विपक्ष आरोप कर पहले से निशाना साध रहा है, क्या इसके पीछे की मंशा क्या है कि मुझे लगता है आपको सबको लेके जाना है अहमदाबाद का जू में। एक बार हम पहले रानी के बाग में घूमेंगे और तुरंत दूसरा या थर्ड डे हम अहमदाबाद के जू में भी जाएंगे। उधर भी जो तुलना करनी भी है तो चलो अभी चैलेंज लेके ही तुलना करनी है। इतना कहने के बावजूद कि बाबा हमारा जो शेड्यूल रेट 2018 में था वही शेड्यूल रेट के बाद जो हम RFP1 उसका जो लघुत्तम रकम है वो 145.88 CR, हाँ, और दूसरा RFP है हमारा 146.61 CR। मीन्स इसमें सब एग्जीक्यूट करना है, उसके बाद 3 साल मेंटेन करना है, सब आया है। लेकिन इधर 5 पेंगुइन लाए हैं और 264 करोड़, तो अभी इसकी तुलना होगी, वही तुलना करनी पड़ेगी। क्योंकि कभी भी टीवी लगाओ एक ऐसा मुंह आता है फेस, बस भ्रष्टाचार, तो अभी दिखाओ। तो आपका सीधा आरोप है कि गुजरात में जो पेंगुइन लाया गया वहाँ पर बड़े पैमाने में भ्रष्टाचार है? नहीं, मैं भ्रष्टाचार बोलेगी ही नहीं। जो लोगों को अच्छा लगता है वो देने का कोई भी राज्य प्रयास करता है तो पहले उसकी पूरी जानकारी लेनी चाहिए। बिना जानकारी उठ के बात करते हैं तो हम तुलनात्मक अभी मुंबई और गुजरात उसकी तुलना हम करेंगे ही। और मैंने आज भी चैलेंज दी है, आपको लगता है कि इतना जो कंपनी इंटरनेशनल जो कॉन्ट्रैक्टर आने वाला है उन्होंने इंटरनेशनल जिन्होंने 83 जू बनाए, 146 जू बनाए, उनके साथ MOU करके आता है और वो ये दी हुई रकम में 3 साल के लिए महानगर पालिका के साथ काम करता है, तो ये सब आगे बनने वाला। अभी सेकंड फेज तो तैयार हो गए, सेकंड और थर्ड फेज, बराबर ना, फेज में हम काम करें ना संजय जी। तो मेरा चैलेंज है 94 CR 0.52 91.42 जो फेज RFF है ना, जो हाँ वो आप करते तो करो, लेकिन हमें जो मुंबईकरों को स्पेशलिस्ट जिसको कहते हैं उनके साथ करते तो यही कीमत में आप भी करो। लेकिन कुछ उनको ही पता है क्योंकि बहुत से आमदार भारतीय जनता पार्टी के महानगर पालिका करके गई है, उनको प्रोसेस पता है। लेकिन अभी बाय हुक एंड बाय क्रोक हमें मुंबई चाहिए, खिलौना नहीं है मुंबई चाहिए करके। उसके लिए सालों साल की मेहनत है, उसके लिए बाला साहब ने जो मेहनत की, उसके लिए खुद पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे सर, उन्होंने सालों साल मुंबई को एक अलग नज़र से एक अच्छा अंतर्राष्ट्रीय लेवल की मुंबई बननी चाहिए, वो सालों साल पहले देखे। आज वो मुख्यमंत्री बने, पूरे देश में 5 टॉप में 2 बार नहीं 3 बार आए, उसमें भी बहुत ये लग रही है कैसा हुआ, ऐसा कैसा होता है, कैसा हुआ। अरे जिन्होंने दिए उनको पूछो। मुझे लग रहा था कि इनको खाली पेट दर्द है, लेकिन अभी पेट दर्द नहीं है, अभी मूलव्याध है, उसके ऊपर दवाई होती नहीं, क्योंकि वो आस्ते आस्ते बढ़ता है, बैठने भी नहीं देता है, खड़े भी नहीं रहने देता है, बहुत अस्वस्थ करता है। तो ये सत्ते का मूलव्याध है, अस्वस्थ हो गए, इसलिए कुछ भी अच्छा नहीं लग रहा है, कुछ भी। हमारा मुंबई का पानी भी जिन्होंने 99.67 शुद्ध पानी है मुंबई का, वो भी अच्छा नहीं लगता, हजम नहीं होता है। इसका मतलब है बस हमें निगेटिव ही देखना है। मेरा हाथ जोड़ के मुंबईकरों को कहना है, हम सकारात्मक दृष्टि से चलेंगे, क्योंकि आदित्य उद्धव जी ठाकरे
और हमारा आघाड़ी सरकार, उसमें अजित पवार होंगे, उसमें हमारे बाला साहब थोरात होंगे, उसमें हमारे दस्तूर खुदा मुख्यमंत्री हो, ये सब मिलके मुंबई महाराष्ट्र को अंतर्राष्ट्रीय दर्जे तक लेके जाने का सोच रहे। कल आपने देखा भाईकाला में, किन वैसा देखा जाए तो उदयपुर के महाराणा प्रताप, लेकिन उदयपुर के होके भी वो एक चेतावनी देने वाला पर्सनालिटी थी, तो उनका अनावरण हो गया। हमारे स्टैंडिंग चेयरमैन ने 20 फुट का महाराणा प्रताप, उनका चेतक घोड़ा, उसके साथ अनावरण हुआ। मैं ऐसे अच्छे अच्छे काम, हमारे खुद का महालक्ष्मी की जो विविंग गैलरी है, हमारा स्टेडियम है डिलाई रोड में, ऐसे कितने काम पूरे मुंबई में शिवसेना के नगर सेवक मुंबई की जो हम बोलते हैं ना पल्स देख के क्या चाहिए वैसा देने का प्रयास कर रहे हैं। हमारे मुख्यमंत्री तभी से, जब भी मुख्यमंत्री नहीं थे, खाली पक्ष प्रमुख थे, तभी भी उन्होंने अच्छी विजन रखे। जो हमारे तानसा, जो हमारे डैम है, अभी कल ही आदित्य ठाकरे सर ने जो वीज निर्मित 100 मेगावाट करने का जो हमने MOU किया, उसमें हमारा हर साल कितने तो कोटि के पैसे बचेंगे। बस ये सब नहीं देखना है। अभी जो हमारा 10 एकड़ में वीर जिजामाता भोसले उद्यान में, ये सब अच्छा सेकंड फेज हमारा और थर्ड बहुत ही अच्छा। मीन्स आज मैं कहती हूँ कि जो भाईकाला में लोग कहते थे नहीं भाईकाला नहीं, लेकिन आज उसके बाद लोग कहेंगे चलो कुछ रहना भी है तो भाईकाला में रहेंगे, क्योंकि इधर जो एटमॉस्फेयर बनेगा और एटमॉस्फेयर का जो परिणाम बनेगा परिग में, वो बहुत ही ऑक्सीजन लायक परिणाम अच्छा मिलेगा। इसलिए मैं कहते विरोधियों को, आप कहते कुछ भी कहते रहो, ये महापौर बंगला आपको तो कभी नसीब में नहीं होगा, वो तो शिवसेना के नसीब में और शिवसेना के ही नसीब में रहेगा। बस ये एक चक मुझे आप बताइएगा कि आपके जो पर ईयर 5 करोड़ यूज होते हैं, कितने पेंगुइन्स पे यूज होते हैं, जो कि 3 साल का कॉन्ट्रैक्ट है 15 करोड़ का, कितने पेंगुइन्स? अभी हमारे पास जो है 9 पेंगुइन्स हैं टोटल। आपको मालूम है लगभग 8 महीने पहले ही एक बच्चा हुआ और 6 महीने पहले ही दूसरा बच्चा, और माननीय महापौर के ही हाथ से उसका नामकरण भी हुआ। तो हमारे पास इसमें टोटल 9 पेंगुइन्स जो हैं मैनेज। गुजरात के संदर्भ में क्या कहना चाहती हैं, जिनके पास 5 पेंगुइन और कितने पैसे? नहीं, मैं अभी कहना नहीं चाहती हूँ, अभी मैं देखना चाहती हूँ, देखेंगे जाके, क्योंकि हर एक राज्य के नागरिकों का पैसा अच्छे काम में ही आना चाहिए। मैं नहीं कहती है उधर भी, शायद पहला हम इधर देखेंगे सब मिलके, उसके बाद गुजरात चलेंगे, अहमदाबाद में देखेंगे, और उसके बाद आप क्या कहते हैं वो मैं सुनेगी। तुलनात्मक होना है तो ऐसे करेंगे तुलना। नहीं, लेकिन गुजरात में 5 पेंगुइन के ऊपर 264 करोड़ रुपए खर्च हुए हैं। ऐसा आपके माध्यम से, मीडिया के, प्रिंट मीडिया के माध्यम से, और जो गूगल या इसमें जो न्यूज़ है उसमें है। इसीलिए मैंने कहा है कि मैं नहीं कहती कि गुजरात में कुछ गलत हुआ है क्या, मुझे देखना है कि 264 करोड़ हमारे पेंगुइन जो आए, हम्बोल्ट पेंगुइन तो है ही नहीं, दक्षिण अफ्रीका के हम्बोल्ट नहीं, अलग है। तो हम भी देखना चाहते हैं कि वो जाके देखेंगे कि 264 करोड़ ओनली 5 पेंगुइन के ऊपर हुआ है। सोने बीने की कुछ दीवारें या सोने की पिंजरे कुछ बनाए हैं क्या, क्योंकि बहुत ही बहुमूल्य पेंगुइन रहते हैं, क्योंकि पेंगुइन को देखने के लिए बाहर देश छोड़ के बाहर जाना पड़ता है। तो अपने देश में, अपने राज्य में ऐसे पेंगुइन की, या हमारे जैसे त्रिपाठी सर ने कहा कि 10 जो प्राणी है या आने वाले एनिमल्स जो अलग है, जिनको देखने के लिए बाहर जाना पड़ता है आउट ऑफ इंडिया, इधर ही हम देना चाहते हैं 10 करोड़ 10 एकर्स में, और जिसमें उसका STP भी उधर ही बन रहा है। हम एक भी जगह ऐसे नहीं छोड़ रहे कि उसमें वेस्ट जाए,
और जो हमारा ओनली एनिमल नहीं तो एनवायरमेंट, जो एनवायरमेंट का जो बहुत ही बड़ा बदल है, हाँ, जिसमें ऑक्सीजन निर्मित ज़्यादा होगी, ऐसा भाईकाला अभी होने वाला है। और वो 2024 तक हम लोगों के लोकार्पण करने वाले, इतना फास्ट काम करते हैं। इसीलिए अभी जो पेट दुखी लग रही थी, लेकिन अभी पेट दुखी नहीं है, अभी मूलव्याध है जो आस्ते आस्ते ऊपर आता है, बैठने नहीं देता है, कुछ नहीं देता है, बहुत ही परेशान कर रहा है। तो ये काम का मूलव्याध है, वो सता रहे उनको लग रहा है। तो मुझे लगता है हम तुलना करेंगे ही, मुंबई की भी करेंगे और अहमदाबाद गुजरात की भी करेंगे। खुद जाके हमारे साथ चलो, हम जाके देखेंगे, हम फ़ोन करेंगे उनको, हम आते, हमको देखना है आपका अहमदाबाद का पेंगुइन को, जैसे हमारे पेंगुइन को आइए, कभी भी देखिए कितने अलर्ट और कितने होशियार पेंगुइन है। और वो हमारे दक्षिण अफ्रीका के हम्बल्ट पेंगुइन है, जिसमें अभी जोड़ी बन गई। हमारी बबल अकेली थी, अभी बबल ने 2 बच्चे के साथ बबल काम करती है। इसका मतलब है इधर प्यारा हुआ भरा हुआ एटमॉस्फेयर है, वही एटमॉस्फेयर उधर है कि ना, वो भी देखेंगे। अभी आपने कहा कि विपक्ष सपने देखते रहे, महापौर की कुर्सी शिवसेना के पास ही रहेगी। देखते रहे नहीं, देखते हैं, मैं कहती हूँ कभी नहीं मिलेगी वो शिवसेना की। नाही, मुळामध्ये आदित्य ठाकरे हे फार मोठी व्हिजन घेऊन नेहमीच, म्हणजे ज्या वेळेला ते पक्षामध्ये पदावर आले त्यावेळेला पहिली निवडणूक जी अतिशय सगळ्यांना वाटत होती की कठीण निवडणूक आहे, ज्याला आपण महाविद्यालय त्या निवडणुकीला काय म्हणतात, सिनेट, त्या सिनेटची निवडणूक पहिली त्यांनी सदस्य कमी आठ काय, पण सेकंडला पुरी अख्खी सिनेट एकट्या आदित्य ठाकरेंच्या सहाय्याने निवडून आणली। याचा अर्थ उच्चभ्रू सुशिक्षित लोकसुद्धा आदित्यांच्या व्हिजनला मानतायत। काल वरळीत पाहिलं आपण 18 ठिकाणी ज्यांनी त्याची उद्घाटनं केली, झालेल्या कामांची उद्घाटनं केली, नुसतेच नारळ फोडले नाही, झालेल्या कामांचं उद्घाटन केलं। आणि जे आज वरळीकर, जे आमचं जांभोरी मैदान असेल किंवा आपण जे जेट्टी पाहिली जिथे सतत घाणच येत होती, त्या जेट्टीचं स्वरूप तुम्ही बघताय ना, तुम्ही लोकांना दाखवताय। नंतर अनेक कामांचं त्यांनी हे केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी ते थीम पार्क करण्याचा प्रयत्न करतायत, अनेक ठिकाणी मैदानं देत आहेत, काही ठिकाणी मियावकी सारखं जंगल बनवतायत, काही ठिकाणी ते लहान मुलांना काय पाहिजे ते करतायत, काही ठिकाणी पेट, जे कधी बिचारे मुख्य प्राणी बोलू नाही शकत, त्यांचं मतदान मिळू नाही शकत, ते केलं जात आहे। जी लहान मुलं आहेत ज्यांना अजूनही राजकारणाचा असा गंध नाही, त्या मुलांसाठी केलं जातं। म्हणजे बरेचसे राजकारणी मतांसाठी करतात, पण आपण आपली युवा पिढी, येणारी युवा पिढी ही सक्षम, सुदृढ आणि वैचारिकदृष्ट्या एकदम उच्च प्रतीची असावी असं आदित्य साहेबांना वाटतंय। आणि त्या अनुषंगाने आमचे आदित्य साहेब हे 18 तास नाही तर 23-22 तास, मला कधी कधी प्रश्न पडतो की ऑनलाईन, म्हणजे तुम्ही सगळे त्याचा अनुभव घेताय, ते रात्री 2 वाजेपर्यंत पण ऑनलाईन असतात, 3 वाजेपर्यंत ऑनलाईन असतात, आणि परत सकाळी 8 वाजता बघितलं तर आदित्य साहेब कुठेतरी उद्घाटनाला असतात, कुठेतरी मीटिंगला असतात। याचा अर्थ जे चांगले राजकीय नेते आहेत, मग शरद पवार असतील, अजित पवार असतील किंवा अन्य, ज्यांचं आदर्श की सकाळी लवकर उठून राजकारणातल्या असलेल्या सामाजिक कामाला वेळ द्यावा, तो वेळ आदित्य ठाकरे देत आहेत। मुळामध्ये मुंबईचा असा पण चेहरा मोहरा आपण बदललाच आहे। 1995ला ज्यावेळेला मैत्रीपूर्वक आपलं सरकार होतं, त्यावेळेला सुद्धा मनोज जोशी असतील, अगदी नारायण राणे असतील, आमचे मुंडे साहेब असतील, ह्या लोकांनी खूप मुंबईला, नवे महाराष्ट्राला
पुढे नेण्याचं काम केलं आहे. जे केलं त्याला केलं म्हणावं. पण ह्या नतद्रष्ट काही राजकारणी लोकांना भाजपाच्या आता सगळंच नावडतीचा मीठ अळणी वाटत असेल तर तो आमचा दोष नाही, तो त्यांच्या वृत्तीचा दोष आहे. त्यामुळे मुंबईला जितकं चांगलं देता येईल, आता आपण वॅक्सिनच्या बाबत बघतोय, आपण डोर टू डोर वॅक्सिन केली, आपण 15 ते 18 वर्षा वयोगटातल्या मुलांना वॅक्सिन देतोय, आपण ब्रेड रिडन वॅक्सिनला आता काही ठिकाणी पुण्यात आत्ता चालू झालं आहे डोअर टू डोअर. हे तर आपण करून झालो आहे, मोकळे झालो आहे. आपण आजही 15 ते 18 वयोगटातल्या शाळेच्या महाविद्यालयीन मुलांना शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये आपण आजही देतोय. आपल्या माध्यमातून मी पालकांना विनंती करेन, घाबरू नका, वॅक्सिन घ्यावंच लागेल. कारण वॅक्सिन घेतल्यामुळे, लस घेतल्यामुळे पुढे काही अधिक ताकदीचे जर विषाणू आले तर आपली बाळं वाचलीच पाहिजे. उलट काल मी पाहिलं, लहान मुलगी आहे 8, 9, 10 वर्षाची असेल, ती सांगते आम्ही शाळेत जाणार नाही, आम्हाला पहिलं वॅक्सिन द्या. आमची तयारी आहे, फक्त टास्क फोर्स केंद्र यांनी जर आम्हाला ती अनुमती दिली आणि वॅक्सिन त्या पद्धतीने पुरवठा केला केंद्राने, तर आम्ही मॅनपॉवरच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांना, मध्यमवर्गीय मुलांना म्हणजे 15 ते 18 वयोगटातल्या 18 ते 35, 35 ते 64 असं जे आपण वर्गीकरण केलं आहे, सगळ्यांना वॅक्सिन द्यायची आमची महापालिकेची तयारी आहे. हिंदी में जानना चाहेंगे, आज से स्कूलें शुरू हुई हैं वापस और मुंबई में जो कोरोना के मामले हैं कम आ रहे हैं, तो क्या और जो पाबंदियां लगाई गई है उसमें अब जल्दी शिथिलता देखने को मिलेगी मुंबई में? नहीं, एक तो किसी को भी पाबंदी लगाने में बहुत ही मज़ा आती है, ऐसा बात नहीं है. मुख्यमंत्री कह रहे हैं जिस तरह ओमाइक्रॉन का संकट, डेल्टा और डेल्टा वेरिएंट, इनका जो संकट भारी होगा, इसके लिए आजू बाजू के जो शहर है, सिटी है, उससे ज़्यादा बढ़ने लगे तो मुंबई को भी कड़क निर्बंध लगाने पड़े. आज भी उद्यान खुले नहीं हैं, आज भी बहुत से ये बंद है. अभी हम भी अनलॉक में, और स्कूल चालू हुए, स्कूल की नियमावली लास्ट टाइम जी थी वही है. जो हमारे पेरेंट्स उनको अनुमति देंगे वही स्कूल में आएंगे. 2 बेंच के ऊपर 1-1, 3-3, 2-2 फुट की दूरियां रहेगी तो ही स्टूडेंट बैठेगा. 50 स्टूडेंट है तो 25 स्टूडेंट आएंगे. वीक में 2 बार, वीक में 3 बार. और आज 25 आए, कल 10 आए, 15, जैसे हाँ जो उनका वर्ग है स्कूल का क्लासरूम, उसमें जो क्वांटिटी है बच्चे लोगों की, वो क्वांटिटी के हिसाब से स्कूल मैनेजमेंट करेगा कि इनको कौन से दिन में बुलाना है, वो उनको कौन से दिन में, और कम टाइम में और कम दिन में. पूरी वीक स्कूल अभी तो चालू नहीं है. अभी ट्यूसडे या वेडनेसडे, मंडे या वेडनेसडे, ऐसा अल्टरनेट डे स्कूल चलता है. हमारा पेरेंट्स लिख के दे, हर एक बच्चा सर्दी, खांसी, बुखार कुछ नहीं होना चाहिए, और होता है तो पेरेंट्स ने उनको नहीं भेजना. ऑनलाइन हमारा क्लास तो चालू ही है, और ऑफलाइन भी जो स्कूल में आते हैं. तो स्कूल में जो हमारे टीचर्स है उनके 2 वैक्सीन हुए उनको बूस्टर डोज भी दिया जाएगा. मीन हम तो अलर्ट है, हम चाहते हैं कि एक भी बच्चा कोविड-19 कोरोना डेल्टा वेरिएंट या ओमाइक्रॉन से बाधित ना हो, हम चाहते हैं. और ज़्यादा से ज़्यादा स्कूल में बच्चे लोगों को आनंद मिलता है, फिजिकली पढ़ाई उनको अच्छी लगती है. लेकिन जो एटमॉस्फेयर है, जो अभी ओमाइक्रॉन कम हुआ है, अपने मुंबई में तो कम हुआ है, लेकिन बाकी राज्यों में बढ़ रहा है, तो उसको नज़रअंदाज नहीं कर सकते. इसलिए बच्चे लोगों के हित में क्या ज़्यादा है, वो हित ध्यान रखते ही स्कूल चालू करेंगे. कई सोसाइटीज में फायर ऑडिट नहीं हुआ है, फायर डिपार्टमेंट के पास इसकी जानकारी भी नहीं है, ऐसा आरटीआई एक्टिविस्ट का कहना है. उन्होंने आरोप भी किया. नहीं, मुझे लगता है जैसे फायर लगने का कंप्लेंट आने के बाद
ज़्यादा से ज़्यादा फायर ऑडिट हुई है। आरटीएस कहते हैं कि ये 10 बिल्डिंग में फायर ऑडिट नहीं हुआ है, तब मैं आरटीएस को कहती हूँ कि हमें उसका परिचय दे दो सोसाइटी का, हम करके लेंगे। लेकिन आपके माध्यम से मुझे एक कहना है कि हम अभी फायर के लिए स्प्रिंकल विंकल लगाते, उसमें अवेयरनेस और ट्रेनिंग दोनों होना चाहिए, क्योंकि कभी कभी पता नहीं चलता है कितना प्रेशर से इतना बड़ी जो इमारत रहती है बिल्डिंग, उसमें कितना प्रेशर मेंटेन करना चाहिए नीचे, और वो प्रेशर चलाना चाहिए। उसके लिए अवेयरनेस और ट्रेनिंग दोनों होना चाहिए। जब तक हमारी फायर की गाड़ियाँ वो तो तुरंत आती है, लेकिन उसमें 5 या 10 मिनट की दूरियाँ रहती है या अवधि रहता है, उसमें जब को सोसाइटी का जिनको 10-1 लोगों को ट्रेनिंग देके रखना चाहिए कि तुरंत नीचे जाके ट्रेनिंग में ये होना चाहिए, पहली इलेक्ट्रिसिटी बंद होनी चाहिए, दूसरी अपना लिफ्ट से जाना मना है, तीसरा जो रूम में है और फायर लग भी है तो ज़्यादा से ज़्यादा दुपट्टा साड़ी कुछ भी कपड़ा गीला करके अपने मुंह पे रखना है। इसमें कार्बन डाइऑक्साइड जो बनता है धुआं, वो अंदर नहीं जा सकते। और ये इसमें भी एक बच्ची ने ये प्रयोग किया है, 15 साल की बच्ची ने खुद के दादी को, नानी को और आजू बाजू के लोगों को बचाया है। वो लेके आई है खुद 15 फ्लोर पे 12 फ्लोर पे चढ़ के जाके उनको उठा के लेके आए हैं। उधर के लोगों ने बहुत ही एक दूसरे को सहायता की है। राज्य सरकार ने तो 5 लाख की उनको थोड़ा सा राहत दिया है, केंद्र ने भी 2 लाख का राहत दिए। इसका मतलब है ये तो ठीक है, जान चली गई है, वो वापस नहीं आओ, घर में आग लगी है। मीन्स घर का हमारा जो इलेक्ट्रिक ये रहता है वो हर साल में चेक होना चाहिए, क्योंकि उच्च प्रति की जो वायर या उच्च प्रति का इलेक्ट्रिशियन होना चाहिए, क्योंकि आजकल घर में आग लगने की ये ज़्यादा बढ़ रही है। तो मुझे लगता है उसमें हम थोड़ा और अधिक ध्यान देके काम करना चाहिए। हम मुझे लगता है कि हम ऐसी एक टीम बनाएं कि हर 10 जो हाई राइज ऊंचे बिल्डिंग है उनकी एक टीम करके उनको ट्रेनिंग, उनको अवेयरनेस और वो बाकी लोगों को देते रहे, क्योंकि मेरे पास सुविधा है लेकिन वो कैसे चलाना मुझे पता नहीं हो, तो मुझे लगता है थोड़ा सा गड़बड़ होता है। हिंदी में सवाल था कि 227 सीट थी, 9 परिसीमन की मुंबई की सीटें बढ़ी हैं, अब आप महापौर की सीट शिवसेना के पास ही रहेगी दावा कर रही हैं। क्या मई महीने में या उससे पहले अगर मुंबई मनपा के चुनाव होते हैं तो इन सभी सीटों पर शिवसेना अकेले चुनाव लड़ेगी या महाविकास नहीं? अघाड़ी? ये तो हमारे पक्ष प्रमुख और हमारे मुख्यमंत्री और उनके साथी जो हमारे नेतेगण हैं वो लेंगे, उसका निर्णय तो मैं नहीं ले सकते। लेकिन मैं ये 100% कह सकती है कि हम जीतने के लिए ही लड़ेंगे, और 100% जैसे हम कहते हैं अभी हमारा तो ज़्यादा ही है, तो हम हमारा महापौर ये शिवसेना का ही रहेगा, ये दावे सर कहते हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।